नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विभाग भरती चौकीदार अर्थात वॉचमन सुधारित जाहिरात नवीन परीक्षा पॅटर्न नेमका काय आहे आणि याची परिपूर्ण रणनीती ही आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, सुधारित जाहिरातीबद्दल एक दृष्टिक्षेप जर पाहायला गेला तर पहिली जी जाहिरात आली होती तर ती 416 पदाची होती. एसटी प्रवर्गासाठी ह्या जागा वाढल्या. आता सध्याला कितीचे 478 पद ही मंजूर आहेत. अर्ज प्रक्रियेला सुरुवात ही आता सध्या जर बघितलं गेलं तर 6 मे पासून सुरुवात आहे. परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन स्वरूपाचं वस्तुनिष्ठ MCQ बहुपर्यायी पद्धतीचं आहे. परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या मुख्यालयी आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं लक्षात ठेवा की नाशिक मधून भरलाय तर नाशिक हे त्याचं परीक्षा केंद्र असेल व छत्रपती संभाजीनगरवरून भरलाय तर ते छत्रपती संभाजीनगरवरून असेल. 4 झालं. आता मोठा बदल जर बघितला TCS किंवा IBPS नाही तर अपटेक किंवा इतर असं मिळेल की TCS असो IBPS आलं किंवा अपटेक असो, आपल्याला कशी जरी असेल तर ऑनलाईन परीक्षा जरी असेल तर 10वी ते 12वी स्तरावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. त्यामुळे कोणीही परीक्षा घेतली याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या अभ्यासाची तयारी ठेवा. इंग्रजी विषय वगळता संपूर्ण पेपर हा मराठीत आहे. मागील अनुभव म्हणजे बार्टी, तार्टी, पोलीस भरती, शिफ्ट या परीक्षेचा यशस्वी अनुभव किंवा कशा पद्धतीची परीक्षा आहे तर ते तुम्ही पाहू शकताय. आता परीक्षेचा सुधारित पॅटर्न नेमका काय? तर मराठी भाषा 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण. इंग्रजी भाषा 25 प्रश्न, 50 गुण. फक्त इंग्रजी भाषेत. आता ही बौद्धिक चाचणी जर बघितली गेली तर याच्यामध्ये 25 प्रश्न, 50 गुण. यामध्ये गणिताच्या समावेशाची देखील शक्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा, 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत आणि वेळ 2 तास आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण हे तुम्हाला आहेत. यामुळे व्यवस्थित तयारी करणं. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका, निगेटिव्ह मार्किंग असेल का? तर 99% शक्यता अशी आहे की ती नाही. जाहिरातीत उल्लेख नाही. अंतिम स्पष्टता ज्यावेळेस प्रवेश पत्र येतं, हॉल तिकीट, त्यावेळेस यामध्ये तसं दिलेलं असतं, परंतु सरळ सेवेला शक्यतो निगेटिव्ह मार्किंग नसतेच. आता सेक्शनल टायमिंग कसं असेल असेल का नाही तर लक्षात ठेवा, TCS प्रमाणे विशिष्ट विषयाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही 2 तास तुमच्या सोयीनुसार कोणताही प्रश्न हा काय करू शकताय, सोडवू शकताय. आता निवडीचा निकष तर 45% हा नियम आहे. म्हणजे 85% गुण मिळवलं म्हणजे नोकरी पक्की नाही. गुणवत्ता यादी आहे. अंतिम निवड ही 90 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टनुसार केली जाईल. जास्तीत जास्त गुण मिळवणं हे ध्येय असावं. पात्रता निकष म्हणजे काय की 200 पैकी किमान 90 गुण मिळवणं हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनिवार्य आहे. म्हणजे 45% मिनिमम क्वालिफिकेशन आहे. आता मागील प्रश्नपत्रिका जर बघितल्या गेल्या तर पार्टी, टार्टी, पोलीस असेल किंवा इतर जे त्यांच्या PYQ जे आहेत त्याचा अभ्यास करा. 10वी-12वी पातळीवरील प्रश्नांची GK ऍक्सेप्टेड टॉपिक जे आहेत तर ते कल समजून घेण्यासाठी येतं. सिलेक्शनचा निर्धार नव्या पॅटर्ननुसार जास्तीत जास्त सराव आणि वेळेचं नियोजन करा. PYQचा आधार तोच असतो जो सिलेक्शनचा निर्धार असतो. परीक्षा जवळ आहे. एकही दिवसाचा विलंब नको. आजच अचूक दिशेने अभ्यासाला सुरुवात करा. आदिवासी विभाग विभागाच्या सर्व जलद अपडेटसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.